नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. नुकताच ऑक्सफॅमचा रिपोर्ट जाहीर झालेला आहे. ऑक्सफॅम ही जी संघटना आहे, ही आंतरराष्ट्रीय संघटना आहे. जगातल्या 20 देशांमध्ये ती काम करते आणि त्यातलं महत्वाचं काम जगात वाढणाऱ्या गरिबीच्या संदर्भात किंवा गरीब श्रीमंतांच्या मध्ये वाढत जाणाऱ्या दरीच्या संदर्भात ती अभ्यास करत असते. नुकताच त्यांनी भारताच्या संदर्भातला आपला अहवाल जाहीर केलेला आहे आणि तो रिपोर्ट वाचल्यानंतर कुठल्याही भारतीयानं त्याची अत्यंत गंभीरपणे दखल घ्यावी अशा प्रकारची अलार्मिंग म्हणजे तातडीनं त्याला लक्षात घ्यावं अशा प्रकारची स्थिती आहे. आपण सर्वच्या सर्व 2 वर्ष कोविडच्या काळामध्ये होतो आणि ह्या कोविडच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्याच अनेकांचे रोजगार गेले. अनेक जण त्यातनं म्हणजे काहींचं उत्पन्न घटलं. लाखो जे छोटे उद्योग होते ते बंद पडले. लोकांच्या हातातला जो खेळता पैसा होता तो त्यातला मोठ्या प्रमाणामध्ये तो पैसा जो आहे तो खर्च झाला. पण याच्या उलट जर आपण पाहिलं तर देशातले जे गर्भश्रीमंत अतिश्रीमंत लोक जी होती ती 2020 साली त्यांची संख्या जी होती ती असं सांगतात की 122 होती. ती 122 वरनं वाढून 166 झाली आणि या देशातली म्हणजे भारतातली मोठ्या प्रमाणातली ही संपत्ती जी आहे ती आता हळूहळू देशातल्या गर्भश्रीमंतांच्या हातामध्ये एकवटण्याची परिस्थिती आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्या हातामध्ये ती संपत्ती आलेली आहे. याच्या उलट अजून एक जर परिस्थिती पाहिली जीएसटी आणि याच्या संदर्भात तर सगळ्यात जास्त जीएसटी देणारा जो वर्ग आहे तो या देशातला गरीब आणि मध्यमवर्गीय आहे. पण त्या विचारानं जर समजा आपण श्रीमंताचं किंवा त्यांच्या कराच्या याच्यात पाहिलं त्यांच्यावरती अत्यंत कमी कर जो आहे तो त्यांच्याकडनं जमा होत असतो. इतकंच नाही तर त्यांना लावले जाणारे अनेक टॅक्स मधून रिबेट असेल, विजेचं, जमिनीचे, हे कॉर्पोरेट टॅक्स वगैरे जे असतात त्यातनं अनेक फायदा त्यांना मिळत असतो आणि त्यामुळे कोविडच्या काळात सुद्धा या गर्भश्रीमंत लोकांनी दिवसाला 4-4, 3-3 हजार कोटी रुपयांचा फायदा मिळालेला आहे. आपल्याला या रिपोर्टच्या संदर्भातला अर्थ जाणून घ्यायचा आहे आणि हा अर्थ जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत गेली अनेक वर्ष बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणारे, कामगारांच्या क्षेत्रामध्ये काम करणारे असे तज्ञ अभ्यासक विश्वास उडगी सर आता आपल्या सोबत जोडले गेलेले. उडगी सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. धन्यवाद सर. ऑक्सफॅमचा रिपोर्ट आलेला आहे. तुम्ही गेली अनेक वर्ष या संदर्भामध्ये आर्थिक विषयांवरती अभ्यास करताय आणि वारंवार आपण मॅक्स महाराष्ट्रवरती श्रीमंत आणि गरिबांच्या दरीविषयी बोलतोय. आता ऑक्सफॅम ही आंतरराष्ट्रीय संघटना आहे आणि 20 देशांमध्ये ती काम करते आणि हा जो रिपोर्ट आलेला हा अत्यंत भयानक आहे. आणि तुम्ही काय सांगाल त्या संदर्भात, तुमचं काय निरीक्षण? ऑक्सफॅमचा रिपोर्ट हा अनेक अर्थाने फार महत्वाचा रिपोर्ट आहे आणि आपण जेव्हा बघतो की दावोस हे स्वित्झर्लंडला एक जे काही ठिकाण आहे हो, त्या ठिकाणी जगातले सर्व श्रीमंत देश, मोठे कॉर्पोरेट उद्योगपती आणि ज्यांना देशादेशीचे करार करायचे असतात हो, ते त्या ठिकाणी जमतात. बरोबर. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्यांना असं वाटतं की साधारणपणे 5 ते 6 लाख कोटीचे आपण करार मदार करू शकू, ही एक अपेक्षा झाली. जगभरचे राज्य सरकार, केंद्र सरकार, कॉर्पोरेट उद्योगपती जेव्हा जमतात त्या डावोसच्या ठिकाणी दरवर्षी जमतात तेव्हा ऑक्सफॅमचा एक रिपोर्ट आधी जाहीर होतो आणि तो रिपोर्ट हा तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे 20 मोठ्या देशांमध्ये जे काही एकूणच आर्थिक उलाढाल आहे त्याच्यामध्ये जनतेतून निर्माण होणारी संपत्ती, त्याचं वाटप कसं होतं आणि त्याचं केंद्रीकरण कसं होतं, मोनोपोली कशी निर्माण होते याविषयी तो रिपोर्ट नेहमी सांगत असतो. या वर्षीचा रिपोर्ट हा मागच्या वर्षीच्या रिपोर्टचा पुढचा भाग आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु तो किती भयानक अशी विषमता आहे
जगात आणि देशामध्ये. त्याच्यामध्ये या आजचा जो ऑक्सफॅमचा रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये इंडिया चॅप्टर जो आहे त्या इंडिया चॅप्टरमध्ये त्याचं एक व्यवच्छेदक लक्षण असं आहे त्या रिपोर्टचं की इंडिया चॅप्टरमध्ये हे दाखवलं की 1% लोकांकडे भारताचा 40% एकूण संपत्ती एकवटली होती ती आता 5% लोकांकडे 60% संपत्ती एकवटलेली आहे असं त्याच्यामध्ये अनालिसिस आलेलं आहे. हे अत्यंत धोकादायक आहे. म्हणजे विषमता किती वाढली त्याचं दुसरं एक गणित ऑक्सफॅमनेच म्हटलेलं आहे की 50% जनतेच्या हातामध्ये एकूण भारतातल्या 140 कोटी जनतेपैकी 50% जनतेच्या हातामध्ये 3% फक्त संपत्ती आहे. बरोबर. त्याचा दुसरा अर्थ काय झाला 97% जे संपत्ती आहे ती मुठभर लोकांच्या हातात आहे आणि ती केवळ काही मोठ्या कंपन्या आणि त्यांनी सांगितलंय की 1% लोकांच्या हातात ही 97% संपत्ती आहे. 1% अरबपती असं त्यांनी म्हटलेलं आहे. बरोबर. आता ह्याच्यामध्ये तुम्ही मगाशी वर्णन कोरोनाच्या पूर्वीचं करत होतात. गौतम अदानी ही व्यक्ती एक्झॅक्टली 10 वर्षापूर्वी त्याची परिस्थिती काय होती कोरोनापर्यंतची परिस्थिती काय होती आणि कोरोना नंतर अदानी आणि अंबानी ह्या दोन उद्योग समूहांच्या संपत्ती कशा वाढलेल्या आहेत त्याचं संपत्तीचं एकत्रीकरण कसं झालेलं आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ हा त्या दावोसच्या एकूण रिपोर्टचा भाग पण आहे. आणि म्हणून अदानी श्रीमंत होणं ह्याचं एक विश्लेषण त्या रिपोर्टमध्ये येतं आणि त्याचबरोबर दुसरं एक विश्लेषण येतं ते असं की या मोठ्या धनाढ्य लोकांनी संपत्तीचं केंद्रीकरण केलं टॅक्स चुकवला आणि त्यांना टॅक्सचा फायदा पण मिळाला. हे सुद्धा दुसरं वर्णन त्याच दावोसच्या रिपोर्टमध्ये येतं. आणि तिसरं वर्णन तुम्ही सांगितलं की दिवसाला साधारणपणे मिनिटाला 250 कोटी हे वरचे धनाढ्य लोक मिनिटाला 250 कोटी संपत्तीचं एकवटतात आणि ते मुठभर लोकांच्या हातात आहे. मिनिटाला 250 कोटीचा अर्थ जवळजवळ 3628 कोटी असं या दावोसच्या या ऑक्सफॅमच्या रिपोर्टमध्ये दिले जे दावोसची मीटिंग होण्याच्या आधी 3 दिवस हा रिपोर्ट जाहीर झालेला आहे. याच्यामध्ये भारत देशाची विषमता ही प्रकर्षाने जाणवणारी आहे. जगातला सर्वात गरीब देश असं कदाचित त्याचं वर्णन होण्याची शक्यता आहे ह्या रिपोर्ट नंतर. कारण 50% लोकांकडे फक्त एकूण देशात संपत्ती निर्माण होते त्याची फक्त 3% आहेत. आणि आपल्याला तर माहिती आहे की नरेंद्र मोदींनी 85 कोटी लोकांकरता 5 किलोचं धान्य आम्ही रेशनवरती देऊ मोफत. आणि तुम्ही कोरोनाच्या काळात बघितलं असेल मी सातत्याने सांगत आलो कोरोनाच्या काळात त्यांनी 80 कोटी लोकांना 5 किलो धान्य तेव्हा दिलं जेव्हा ते 5 किलो धान्य विकत घेत होते. अशा तऱ्हेची परिस्थिती विषमता गरीब अधिक गरीब होत आहेत. आणि दुसरा महत्वाचा आकडा तुम्ही म्हणाल तर तो बरोबर आहे की आधी 19 कोटी लोक होते गरीब आता ते 35 कोटी गरीब झाले. हे सगळे आकडे आज ऑक्सफॅम रिपोर्ट देतं आणि ह्या रिपोर्टला महत्व का आहे कारण भारत सरकार हे आकडे नाकारतंय. कारण भारत सरकारच्या एकूणच अर्थव्यवस्थापनाचं जे नीती आयोग आहे डीपम आहे पीएमओ आहे किंवा अर्थ व्यवसाय हाताळणारे तुमचे फायनान्स मिनिस्ट्री आहे यांच्या कानशिलाखाली मारणारा हा रिपोर्ट आहे असे मी सांगतोय. त्यामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत गरीब अधिक गरीब होत आहेत. या एका वाक्याला एक प्रचंड मोठा अर्थ आपल्या देशात निर्माण झालेला आहे. बरोबर. उडगी सर हा सगळा चित्र आपल्या समोर ऑक्सफॅमने ठेवलेलं आहे की देशामधली गरिबांची आणि श्रीमंतांची प्रचंड दरी वाढते. हे तर आता म्हणजे आंतरराष्ट्रीय संस्थेनं केलेले आहे आणि आपल्याला वस्तुस्थिती सुद्धा तशीच आहे की आता म्हणजे जवळपास MBA झालेले विद्यार्थी असतील इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतील डॉक्टर सुद्धा मोठ्या प्रमाणात बेरोजगार आजकालच्या काळात आहेत. इंजिनियर लोक 15-20 हजारावरती काम करतायत की ज्यांना म्हणजे कधी म्हणजे 1,00,000-2 लाख पगाराच्या नोकरीची अपेक्षा होती ते इंजिनियर लोक कुठल्या तरी साईट वरती 15-20-25 हजारावरती काम करतायत. इतकी भयानक परिस्थिती आहे. मला तुम्हाला हे एक विचारायचं आहे की याच्या मागे हा जो ऑक्सफॅमचा रिपोर्ट आलेला आहे तर याच्या मागे देशाची अर्थनीती देशाचं एकंदरीत राज्यकारभार किंवा उद्योग नीती किंवा टॅक्सेशनचा जो काही म्हणजे धोरण आहे
तर नेमकी चूक म्हणजे ह्या लोकांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा जाण्याचं कुठल्या गोष्टी या सरकारने उचलल्या आणि त्यामुळे या परिस्थितीचा अशा प्रकारचा परिणाम झालेला आहे आणि संपत्ती सगळी उद्योगपतींकडे एकवटते, धनदांडग्यांकडे येते. हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. ऑक्सफॅम रिपोर्टचा एक मी विश्लेषणाचा भाग सांगू इच्छितो. एकूण विषमतेचं वर्णन आकडेवारीनुसार त्यांनी सांगितलं. प्रत्यक्ष आकडे भारत सरकारला दिले जे भारत सरकार मान्य करत नाही. भारत सरकारने कधीच ऑक्सफॅमची कॉमेंट्री स्वीकारली नाही आणि अर्थमंत्री लोकसभेमध्ये सांगतात वी आर द फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी. कशाच्या आधारावर सांगतात? मागच्या वर्षी करोनानंतर जी जीडीपी वाढली त्याच्या वाढीचा दर आणि या वर्षाच्या वाढीचा दर याच्यामध्ये 6% वाढलं का 8% वाढलं वगैरे वगैरे. पण मुळातच करोनाच्या नंतर 24% इकॉनॉमी उणे झाली, त्यानंतर ती 1% आली नाही. म्हणजे आता सुद्धा जाहीरपणे मी सांगू इच्छितो की जीडीपी कॅल्क्युलेशनची जी पद्धत या देशामध्ये आहे त्याच्या आधाराने असंघटित क्षेत्रामध्ये जी संपत्ती निर्माण होते ती जवळजवळ या देशातल्या 94% लोकांकडून होते. त्याची मोजदाद आपल्या नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन करत नाही. म्हणून जीडीपीचं कॅल्क्युलेशन चुकीचं आहे आणि असा तो जीडीपी सरकार निर्मित जो आहे तोच मुळामध्ये आता नोज डाईव्ह म्हणजे ते 8% म्हणत होते, आता आरबीआय सुद्धा म्हणतं ते 5%च्या खाली आहे. आता सर्वच आंतरराष्ट्रीय संस्था म्हणतायत. आणि अशाही अवस्थेत जर निर्मला सीतारामन म्हणत असेल की आमची इकॉनॉमी फास्टेस्ट ग्रोईंग आहे, तर वस्तुस्थिती अशी आहे की आपली इकॉनॉमी ही करोनानंतर जी खाली गेली ती अजूनही साधारणपणे 1% आलेली आहे. अशी वस्तुस्थिती कोरोनापूर्वी ती 2.5% होती. आता हे आकडे जनतेने आव्हान देण्याचा प्रश्न आहे, कारण का ही डावोसच्या पूर्वी ऑक्सफॅमने आकडे दिल्यानंतर आता तरी या देशातले राजकीय पक्ष, आता तरी या देशातल्या कामगार संघटना, आता तरी या देशातल्या जनसंघटना आणि बुद्धिजीवी जागे होतात का? कारण सरकार चुकीचे आकडे देते आणि ऑक्सफॅम एक अभ्यासात ते आकडे देतो. मग तुमचा प्रश्न जो असा आहे की अशी विषमता निर्माण होणं ही देशदोषी आहे, सर्व भांडवलशाही जगांमध्ये आहे. मग भांडवलशाही देशांमध्ये जी काही अर्थनीती सरकार अवलंबतात त्याच्या परिणामी कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ नक्कीच निर्माण होते, संपत्ती निश्चितपणे निर्माण होते. परंतु संपत्ती निर्माण करणारे जे हात आहेत ते करोडो आहेत, ते कष्ट करतात, सेवा देतात, ते शेतीत काम करतात, उद्योगात काम करतात आणि सेवा क्षेत्रात काम करतात. तंत्रज्ञानाचा भांडवलाचा त्या ठिकाणी अंतर्भाव असतो, श्रमाचा अंतर्भाव असतो, त्यातून एकूण जीडीपी निर्माण होतो. परंतु निर्माण झालेला जीडीपी तो मोठा जो आहे ती संपत्ती असते त्या देशाची, पण त्या संपत्तीचं वाटप जे आहे, वितरण जे आहे ते आपल्या देशाचं उदाहरण घेतलं तर पुन्हा मी सांगतो की 140 कोटी जनतेमध्ये 85 कोटी लोकांना जर 5 किलो धान्यावरती जगा असं जर भारत सरकार सांगत असेल रेशनच्या माध्यमातून, तर ही भयानक परिस्थिती आहे. मी तुम्हाला 2008 साली अर्जुन सेनगुप्ता हे जे काही काँग्रेसचे खासदार होते त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. त्या समितीने असा एक रिपोर्ट दिला होता की भारतामध्ये 20 रुपये दिवसाला उत्पन्न मिळतं, असे लोक बहुसंख्येने आहेत, म्हणून भारतात गरिबी आहे. जोपर्यंत लोकांच्या हातात क्रयशक्ती वाढत नाही, हे 20 रुपये वाढत नाहीत, तोपर्यंत या देशातली गरिबी दूर झाली असं म्हणता येत नाही. काळाच्या ओघामध्ये ती कमी झाली आहे हे म्हणता येईल, पण ती गरिबी संपलेली नाहीये असं मला म्हणायचंय. उडगी सर, तुम्ही हे जे विश्लेषण करतायत हे खूप मोठं आहे. सर्वसामान्य जो तळागाळातला कामगार आहे, विद्यार्थी आहे, काम करणारा आयटी सेक्टर मधला मनुष्य आहे, त्याला असं सांगा की या सरकारने अशा कुठली पद्धत वापरली, कुठे चूक झाली यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये, टॅक्सेशन मध्ये म्हणा, सवलतींमध्ये म्हणा, की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एकंदरीत गोरगरिबांच्या हातातली, मध्यमवर्गीयांच्या हातातली संपत्ती ह्या भांडवलशाहांकडे वळालेली आहे. आणि तो नेमका पॉइंट काय त्याच्याबद्दल सांगा. बरोबर आहे. या मुद्द्यावरती येण्यापूर्वी मी फक्त अर्जुन सेनगुप्ता कमिटीचा रिपोर्ट सांगत होतो. पण मला हे म्हणायचं की हे सरकार जेव्हा सत्तेवर आलं तेव्हा त्यांनी जाणीवपूर्वक जी पावलं उचलली आहेत त्यात डिमोनिटायझेशन हा एक महत्वाचा भाग आहे. बँक रिफॉर्म्स पॉलिसीच्या नावाखाली बँका अधिक खाजगी बनवण्यासाठी आणि मग विक्री योग्य करण्याकरता त्यांच्यातल्या भांडवलदार जे मोठे आहेत
त्यांची बुडीत कर्ज माफ करण्याची एक लाईन स्वीकारली, ज्याला या देशातल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मान्यता दिली. इथे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची डिमोनेटायझेशन मध्ये स्वायत्तता जाण्यापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांचं बॅलन्स शीट स्वच्छ करा ही मोहीम हातात घ्या अशी जेव्हा हालचाल केली, तेव्हा या देशातला भांडवलदार हा आपली बुडीत कर्ज माफ करून घेऊ लागला. या सरकारकडून ही सरकारची नीती होती की बुडीत कर्ज माफ करा, बँकांच्या बॅलन्स शीट मधून ती राईट ऑफ करा. त्या ठिकाणी मोठ्या कर्ज बुडव्यांना मोठं टॅक्स कन्सेशन मिळतं आणि बँका जेव्हा कर्ज राईट ऑफ करतात तेव्हा त्यांनाही मोठं टॅक्स कन्सेशन मिळतं. पण ह्या सगळ्या कालखंडात डिमोनेटायझेशनचा हा जो काही भाग आहे, ज्याच्यामध्ये 70% जनता ही कॅश बेस इकॉनॉमीवर जगते, दैनंदिन कॅश हाताळणीवरती रिटेल बिझनेस आणि होलसेल बिझनेस सुद्धा या देशामध्ये चालतो, त्यांच्या हातातली कॅश काढून घेतल्यामुळे ते सगळे बेरोजगार झाले, किंबहुना ते गरीब झाले आणि कॅश बदलली, नोटा बदली झाली. हा नोटाबंदीचा प्रयोग हा काळा पैसा पांढरा करणं, पांढरा पैसा काळा करणं आणि काळ्याचा काळा करणं या प्रक्रियेमध्ये त्या 17 लाख कोटी 2016चे आज ते 32 लाख कोटी झालेत. मी तुम्हाला हे का सांगतो? हे सरकारने जाणीवपूर्वक केलंय. हा एक मोठा स्कॅम आहे. सुप्रीम कोर्ट सुद्धा ह्याला स्कॅम म्हणत नाहीत. हे या देशाचं दुर्दैव आहे. पण जनता ही सफर करते आणि म्हणून या देशाच्या अर्थनीतीचा एक भाग, या देशातल्या सर्व सरकार निर्मित संस्था ह्या मोडून काढणं, त्याचं खाजगीकरण करणं, त्याची नंतर विक्री करणं, या प्रक्रियेतून जो जमा होणारा पैसा आहे तो कुठे जातो हे सरकार सांगत नाहीत. सरकार एवढंच म्हणतं की आम्ही तुम्हाला 5 किलोचं धान्य देऊ, किसान मदत करू वगैरे वगैरे. पण ह्या सगळ्या भूलभुलैयाच्या गोष्टी आहेत. प्रत्यक्षामध्ये संपत्ती निर्माण करणारी जी केंद्र आहेत ही नष्ट होत आहेत आणि ती पर्यायाने मुठभर भांडवलदारांना ती विकली जात असल्यामुळे त्यांचे ॲसेट्स वाढत आहेत, म्हणजे त्यांची संपत्ती वाढते. उदाहरणार्थ अदानीकडे जाणारा पोर्ट्रस असेल, सिव्हिल एव्हिएशन असेल, कोळसा धंदा असेल, किंवा आता तुम्ही बघा महाराष्ट्राची MSCB, या MSCB मध्ये समांतर हक्क हे अदानीने द्यावे म्हणून त्यांचा अर्ज आहे. म्हणजे मालकी जरी MSCBची राहिली तरी उत्पादनामध्ये समान वाटा हा अदानी घेणार आहे आणि त्याकरता तिथे संप झाला. तो यशस्वी जरी काही प्रश्नावरती झाला असला तरी अदानीचा प्रवेश तिथे आहे. अशाच तऱ्हेने अदानीने ऑइल, स्टील, कोल, पोर्ट्रस, सिव्हिल एव्हिएशन, बँका, इन्शुरन्स सगळीकडे प्रवेश केलेला आहे. सरकारच्या मदतीशिवाय अदानीचा हा प्रवेश झाला नसता आणि मग सरकारच्या मालकीचे असेट्स हे अदानीच्या मालकीचे बनणे, त्यातून त्याची मक्तेदारी वाढते, म्हणजे मोनोपोली वाढते आणि त्याच्यातून होतं कसं, सरकारची उत्पादनाची साधनं हे खाजगी बनतात आणि मग हे जे मोठे उद्योगपती आहेत ते प्रचंड मोठे संपत्तीचे मालक बनतात आणि मग सामान्यांच्या हातात काहीच राहत नाही आणि तंत्रज्ञानाच्या आधाराने आणि वित्त भांडवलाच्या आधाराने मनुष्य विरहित असे व्यवसाय चालवणं हे आजच्या कालखंडाचं एक व्यवच्छेदक लक्षण आहे. त्यामुळे मनुष्य केंद्री नवीन रोजगार निर्माण होत नाहीत आणि म्हणून भारतातली जनता ही अशी विषमतेच्या चक्रामध्ये सापडते. हे डावोसच्या आधी जो आलेला हा जो रिपोर्ट आहे ऑक्सफॅमचा त्याच्यातून दिसतं. पण सरकार भांडवलदारांना मोठ्या पद्धतीने मदत करतं. त्याच्यामध्ये मी तुम्हाला टॅक्स कन्सेशनच्या वरती सांगतो की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 1.76 लाख कोटी, 4 लाख कोटी त्यांनी मागितले होते सरकारने. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बिमल चालन कमिटीने 1.76 लाख कोटी दिले. 2021चा प्रश्न आहे हा. तेव्हा त्यातले 1.60 लाख कोटी हे बजाजने जेव्हा बोंबाबोंब करायला सुरुवात केली की कोरोना नंतर आमचं उत्पादन थांबलंय, सप्लाय चेन बंद होत आहेत, आम्ही नोकर कपात करू, त्यातून त्यांना टॅक्स कन्सेशन देण्याचा निर्णय अर्थमंत्र्यांनी केला. हे कृपा करून लक्षात घ्या. पहिलं टॅक्स कन्सेशन ऑलरेडी 35% 30% देण्यात आल्यानंतर पुन्हा 1.7 लाख कोटी हे टॅक्स कन्सेशन कोरोनाच्या कालखंडात देण्यात आलं आणि त्यानंतर त्या 30% 15% कॉर्पोरेट टॅक्स आला. म्हणजे कोरोनाचा फायदा आपदा में अवसार हा या देशातल्या मोठ्या कॉर्पोरेट उद्योग दिनात, म्हणून त्यांची मक्तेदारी वाढली, म्हणून त्यांची संपत्ती वाढली आणि संपत्ती जनता निर्माण करते. पण त्याचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ हे काही मुठभर भांडवलदारांच्या हातात आहे. आणि याच काळात तुम्ही बघितलं असेल अंबानीने जवळजवळ 2.25 लाख कोटीची कर्ज आपली फेडली आणि आपल्या जवळजवळ 3.5 लाख कोटी म्हणजे शेअर्स हे विदेशी कंपन्यांना देण्यात आलेले, इन्क्लुडिंग फेसबुक. त्यामुळे आपला धंद्यातला वाटा विदेशी भांडवलांना देणं ही गोष्ट अंबानीने केली आणि स्वतः तो कर्जमुक्त झालेला आहे. आणि शिवाय सगळ्या टॅक्सचे बेनिफिट्स त्याने मिळवलेले आहेत. हे करण्याच्या प्रक्रियेमध्ये ही प्रक्रिया सामान्य लोक समजावून घेत नाहीयेत.
पण मी ह्या दोन माणसांची नावं घेऊन सांगतोय. अदानीने कसे लाभ लाटलेले आहेत आणि अदानीने कसे लाट लाभले आहेत. मी असंही पुढे जाऊन सांगेन, सरकारने जाणीवपूर्वक यांच्याकरता अशी धोरणं घेतलेली आहेत आणि म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि भारत सरकार यांच्या हातमिळवणीतून या भांडवलदारांची जी केलेली हातमिळवणी आहे त्याला क्रोनी कॅपिटलिझम असा शब्दप्रयोग लोक करतात. माझं असं म्हणणं, हे गुन्हेगारी स्वरूपाची हातमिळवणी आहे म्हणून त्याला क्रिमिनल कॅपिटलिझम म्हणता यायला पाहिजे. आणि हा क्रिमिनल नेक्सस असल्यामुळे हे मोदी सरकार जेव्हा 2024 साली पायउतार करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यानंतर मोठ्या प्रमाणात चौकशी आयोग नेमून हा जो क्रिमिनल नेक्सस आहे हा सिद्ध करता येणं योग्य आहे. आणि याकरता बँकांचे सर्व मोठे चेअरमन, LICचे चेअरमन, मार्केट सेबीचे टॉप CEO आणि सरकारमधली ब्युरोक्रेसी आणि राजकीय पक्ष जो केंद्रामध्ये आहे हाच खरा या सगळ्या गोष्टीला दोषी आहे. डावोसच्या आधी येणारा ऑक्सफॅम रिपोर्ट वाचताना ही जी नीती कारणीभूत आहे, टॅक्स कन्सेशन, बिलफुल ऑन डिफॉल्टरची चोरी माफ करणं, बॅलन्स शीट क्लीन करणं बँकांची, त्याचबरोबर या कॉर्पोरेट भांडवलदारांची पण बॅलन्स शीट क्लीन करणं, हे सगळं काम भारत सरकारने केलंय. त्याच्यामध्ये एक क्रिमिनल नेक्सस आहे आणि ह्या प्रक्रिया कशी गोष्ट आहे. करोना हे निमित्त झालेले आहे. ऑक्सफॅमचा रिपोर्ट मी वाचत असताना मी त्याचे व्यापक अर्थ लावतोय. ते भारत सरकारची नीती ही भांडवलशाही नीतीमध्ये लेसेस फेअर इकॉनॉमी करणं, म्हणजे गव्हर्नमेंट हॅज गॉट नो बिझनेस टू डू बिझनेस आणि गव्हर्नमेंट विल नॉट डू एनी बिझनेस, ही जी काही दोन धोरणात्मक वाक्य आहेत त्याच्यातून मोठ्या कॉर्पोरेट भांडवलदारांनी सरकारचा व्यवसाय घ्यावा आणि त्यांनीच देश चालवावा असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून सर्वसामान्य माणसं जी बँकांची मालक आहेत, जी इन्शुरन्सची मालक आहेत, जी पोर्टर्सची मालक आहेत, जी रेल्वेची आणि रस्त्यांची मालक आहेत, ती आता नागवे होत आहेत आणि ठराविक श्रीमंत हे खूप उडगी सरांचा आणि आपला तांत्रिक जो संबंध आहे तो तंत्रज्ञानामुळे. हा बोला सर. हा माझा मुद्दा हा मध्ये डिस्टर्बन्स आला, मध्ये ब्रेक आला होता. माझा मुद्दा हा की सरकारचं जाणीवपूर्वक धोरण हे काही मुठभर भांडवलदारांना जेव्हा नीती योग्य फायदा मिळवून देतं त्याकरता एक घटनाबाह्य नीती आयोग आहे, एक दीपम नावाचा IAS ऑफिसरचा गट आहे ज्याला एम्पॉवरमेंट PMO करतं. त्यामुळे सरकारी आस्थापना ज्याची मालक भारत सरकारची जनता आहे, भारत सरकार मालक नाही आहे, जनता मालक आहे. पार्लमेंटमध्ये कायदे आहेत, पण कायदे असताना पार्लमेंटकडे न जाता दीपमच्या मार्फत आणि नीती आयोगाचा पेपर घेऊन सरकार जर आपल्या हातातले जर वस्तू विकायला लागली तर लोकांचे रोजगार जातातच. जे मुठभर भांडवलदार आहेत, आंतरराष्ट्रीय भांडवलदार असतील किंवा देशी भांडवलदार असतील, यांना संपत्तीचं केंद्रीकरण करायला सरकार मदत करते आहे, असं सरकारचं धोरण आहे. आणि म्हणून 6 लाख करोड असेट मोनेटायझेशन पाईपलाईनचा तो अर्थ आहे, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. सर, खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही जवळपास सगळ्याच मुद्द्यांचं विश्लेषण केलेलं आहे. आणि एकूणच या देशातल्या ही जी ऑक्सफॅमचा रिपोर्ट आलेला आहे त्यामुळे गरीब आणि श्रीमंताची दरी कशी वाढते त्याने चित्र स्पष्टच झालेलं आहे. पण या दरी वाढण्यामागे सरकारची जी नीती आहे त्या संदर्भात उडगी सरांनी आपल्याला सांगितलं. त्यांनी प्रमुख मुद्दा असा मांडला की यातला डिमॉनिटायझेशन हा एक पहिला मुद्दा आहे की देशातला काळा पैसा आम्ही संपवणार आहोत आणि हा काळा पैसा संपवण्यासाठी आम्ही डिमॉनिटायझेशन करत होतो अशा शर्तीवरती किंवा असं सांगून सरकारनं डिमॉनिटायझेशन केलं. पण ते फसलं आणि काळा पैसा तर काही परत आला नाही, उलट काळ्या पैशामध्ये दुपटीने वाढ झाली. दुसरी गोष्टी, उद्योग नीती आणि अर्थनीती जी सरकारने अवलंबली त्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलदारी वर्गांना, उद्योगपतींना फायदा होतील, त्यांचे टॅक्सेशन कसे कमी होतील, त्यांना जास्तीत जास्त सवलती कशा मिळतील आणि यामुळे काय झालं की मध्यमवर्गीयांच्या किंवा देशातल्या गोरगरिबांच्या हातातला जो पैसा आहे तो अचानकपणे सगळ्याचा सगळा भांडवलदारांकडे, बड्या भांडवलदारांकडे केंद्रीकृत झाला. आणि आता परिस्थिती अशी आहे की देश, जसं उडगी सरांनी सांगितलं की येणाऱ्या पुढच्या गरिबीच्या रिपोर्ट्समध्ये कदाचित जगातल्या गरीब देशांमध्ये भारताचा नंबर लागण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे. तुम्ही ही सगळी चर्चा ऐकलेली आहे, अतिशय
हे प्रत्येक भारतीयानं हा रिपोर्ट वाचावा, कामगारांना वाचावा, विद्यार्थ्यांना वाचावा, अभ्यासकांना वाचावा आणि या संदर्भातले प्रश्न लोकांना विचारले पाहिजे, राज्यकर्त्यांना विचारले पाहिजे, सरकारला विचारले पाहिजे, तरच यातनं जागृती होऊ शकते. अन्यथा हा देश म्हणजे भांडवलदारांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनण्याच्या मार्गावरती निघालेला आहे किंवा जवळपास पोहोचलेला आहे, अशा प्रकारची स्थिती आहे. उडगी सर, तुम्ही मॅक्स महाराष्ट्राच्या सोबत संवाद साधला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.